Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Dear brothers and sisters, welcome to Bible Manthan family on behalf of Aradhna Mahila Group. We are so privileged to have a God who wants to help us in times of trouble. Jesus wants to bless you exceedingly above your expectations. This is exactly what is told in Psalm 91. Here is Sister Rachel sharing the word of God. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. पुन्हा एकदा माझ्या प्रिय भावाशी बहिणीशी बोलायची देवाने संधी दिल्याबद्दल प्रभूचे आभार मानते. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. प्रभू तू महान आहे दे बाप्पा, तुझ्या सारखा आणि तुझ्या समान दुसरा कोणी नाही. प्रभू येशू, हे वचन सांगत असताना दे बाप्पा तू माझी भेट घे, माझ्या कंठाला होटाला जिभेला दे बाप्पा तू स्पर्श कर. प्रभू माझ्या ऐकणाऱ्या प्रत्येक भावा बहिणींना तू स्पर्श कर प्रभू, आशीर्वादित कर दे बाप्पा. आणि या वचनाद्वारे प्रभू केवळ तुझा आणि तुझा गौरव होऊ दे. प्रभू तुझे आभार मानते, तुझ्या नावाचे उपकार मानते. प्रभू तुला मान सन्मान गौरव देते. येशू प्रभू तुझ्या गोड प्रिय पवित्र नावात प्रार्थना करते, तू ऐक. आमेन. हालेलुया. स्तोत्र 91 आज आपण बघणार आहोत. आपण संडे स्कूल पासून स्तोत्र 91 हे सगळ्यांना माहीत आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात, महामारीच्या ह्याच्यात आपण रोज झोपताना सकाळी हे स्तोत्र बोलत आहोत, कारण की आपल्याला लहानपणापासून हे स्तोत्र शिकवलेलं आहे. आपण स्तोत्र 91 पाहणार आहोत. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थांच्या सावलीत राहील. परस्पराच्या गुप्तस्थळी बसणे म्हणजे देवाच्या उपकार मानणे, त्याची जवळ प्रार्थना करणे आणि सतत देवाचा धावा करणे. हालेलुया. तो सर्व समर्थांच्या सावलीत राहील म्हणजे तो माणसांमध्ये असून देखील त्याच्यावर दिव्य दूतांचा पैरा राहील. सर्व समर्थ त्याच्या बरोबर राहतील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्गा असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. परमेश्वरच आपला आश्रय आहे, परमेश्वरच आपला दुर्गा आहे आणि त्याच्यावरच आपला भाव आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय आणि त्याच्या सारखा दुसरा कोणीच नाहीये. कारण की आपला भाव फक्त आपल्या जिवंत देवावर पाहिजे. आपली श्रद्धा फक्त आपल्या प्रभू येशूवर, आपल्या परमेश्वरावर पाहिजे. हालेलुया. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. आता प्रभू आपला बचाव प्रत्येक वेळी करतो. तो आपल्याला कोणत्याच पाशामध्ये अडकू देत नाही. तो कोणत्याच मरीमध्ये आपल्याला जास्त काळ ठेवत नाही. तो आपला काय करतो, नेहमी आपला बचाव करतो, कारण की तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. आपण जेव्हा लढायला जातो तेव्हा आपल्याकडं शस्त्र असतं, आपल्याकडं सगळी सामुग्री असती, तलवार, ढाल वगैरे वगैरे. पण तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. मार्ग, सत्य, जीवन हा येशू आहे आणि त्याचे सत्य आपल्याला ढाल व कवच आहे. ती ढाल आपल्या जीवनात पाहिजे, ते कवच आपल्या जीवनात पाहिजे. तेव्हाच आपण येणाऱ्या दिवसामध्ये अधिक प्रभावी ठरू आणि पृथ्वीवरील प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने सुवार्ता सांगू. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. कित्येक वेळा लोक आपल्याला सोडून जातात, आपण एकांती असतो. कित्येक वेळा आपले प्रियजन, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरपूर काही घटना होत असतात. कोणी मुखावाटे सांगतो, कोणी मुखावाटे सांगत नाही. भय असतं, भीती असते, पण त्या समयी फक्त आपला देवबाप्पा आपल्याला सहाय्य करतो आणि आपला देवबाप्पाच आपल्याकडे लक्ष देतो, कारण की त्याची नेत्र सर्व पृथ्वीवर आहे.
तुझ्या बाजूस सहस्रवादी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. किती का आपल्या समोर संकटे येऊ द्या, किती का आपल्या समोर वाईट गोष्टी येऊ द्या, पण आपण त्या घाबरायच्या नाही. कारण की आपल्या हृदय पटलावर आहे ना सतत परमेश्वराचं वचन हे कोरलेलं असू द्या. आपण किती पण दुर्जनांच्या मसलतीत जरी गेलो ना, तरी देखील आपल्याला चुकीचं काय आणि चांगलं काय हा मार्ग कळायला पाहिजे. कोण आपल्याला चुकीचं सांगत आहे, कोण आपल्याला चांगलं सांगत आहे, हे पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. आणि ते आपलं आपणच ओळखायचं की नाही इथं गडबड आहे, इथं गडबड नाहीये. हे परमेश्वर आपल्याला त्या समयाला सर्व काही सांगत असतो. मात्र तुझ्या डोळ्यांना ते दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. यस, कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. काय या सगळ्या गोष्टी परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, मदत करतो, कारण की आपण त्याला हाक मारलेली आहे. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. यस, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याविषयी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. आपलं रक्षण परमेश्वराचे दिव्यदूत सदैव आपले रक्षण करत असतात. आता आपण इथं बसलेलो जरी असलो, ऐकत जरी असलो, तरी आपल्या बाजूला असंख्य दिव्यदूत आपलं रक्षण करत असतात. माझ्या लेकराला कुठली गरज आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहीत असतं. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झुलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह वाजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ येईन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव करीन. ही सगळी 91 स्तोत्रात देव बापाने आपल्याला अभिवचनं दिलेली आहेत. ही रोज आपण नित्य आपण बोलत राहिली पाहिजे, प्रभूची महिमा केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Thank you, Sister Rachel, for enlightening us. Truly, Psalm 91 is so very comforting, very much needed today. Sister Rachel, lots of prayers and blessings to you and your family. प्रियांनो, ही वेळ आहे आपल्या परम पवित्र परमेश्वराची स्तुती आराधना करण्याची. आमंत्रित करते पास्टर सृष्टी यांना. वेलकम पास्टर सृष्टी. Please lead us into praise and worship. Praise the Lord. Psalm 91 says, "He who dwells in the shelter of the Most High will abide in the shadow of the Almighty. I will say to the Lord, my refuge and my fortress, my God in whom I trust. For he will deliver you from the snare of the fowler and from the deadly pestilence. He will cover you with his pinions, and under his wings you will find refuge. His faithfulness is a shield and a buckler. You will not fear the terror of the night, nor the arrow that flies by day, nor the pestilence that stalks in the darkness, nor the destruction that wastes at noonday." This is verses 1 from verses 1 to 6. And in Marathi it says, "जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील." So come, let us praise the Lord, worship the Lord, the God who is an almighty God, who promises to protect, who promises to give his protection to us. He says that there is no fear when he is with us, because we are all under his mighty wings. So let us sing this Marathi song. If you know, please join me. And we will praise the Lord. जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राही. जो
सावलीत राही. परमेश्वराला मी म्हणतो तू माझा आश्रय. परमेश्वराला मी म्हणतो तू माझा आश्रय. तुझ्यावरी माझा भाव, तू आहे माझा देव. तुझ्यावरी माझा भाव, तू आहे माझा देव. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राही. रात्रीचे सारे भय दिवसाचे सारे. रात्रीचे सारे भय दिवसाचे सारे. भय आले जरी फाटके, भय धरू नको त्याचे. भय आले जरी फाटके, भय धरू नको त्याचे. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राही. तो पाखर घालीला, तुझा आश्रय देईला. तो पाखर घालीला, तुझा आश्रय देईला. त्याचे सत्य ढाल कवच, नित्य करील रक्षण. त्याचे सत्य ढाल कवच, नित्य करील रक्षण. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राही. तो सर्व समर्थाच्या सावलीत राही. धन्यवाद पास्टर सृष्टी. स्तोत्र 91 हे गीत रूपामध्ये सादर केल्याबद्दल. प्रियांनो, आपणही रोज स्तोत्र 91 गाऊन परमेश्वराला सादर करूया. पास्टर सृष्टी, तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना प्रभूचे अनेक आशीर्वाद. Dear friends, if God can use Balaam's donkey to speak, He can use you and me to glorify Him. Let's be ready to do so. Here is Sister Aradhna, ready to glorify the Lord. देवाला धन्यवाद देते. 2 महिने झाले माझ्या मिस्टरला करोना झाला, तर करोनामधून ते देवाने त्याला सांभाळलं. परत नाही का खूप सारा त्याला त्रास झाला, तरी ते त्रासामधून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं. नंतर ते मग अजून घरी डिस्चार्ज होऊन घरी आल्यावर परत त्याला त्रास झाला. परत त्रास आल्यावर त्याला फंगल झालं. फंगलमधून देखील परमेश्वराने त्याला बाहेर काढलं म्हणून त्याचे उपकार मानते. आणि प्रत्येक गरजा त्याने पुरवली.
आणि प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वराने मला ताकद दिली, धैर्य दिलं आणि प्रत्येक वेळेस माझ्यासोबत होतं. तरी मला काही जरी येत नसतं तरी परमेश्वर मला सगळं का ज्ञान पुरवलं. त्याबद्दल परमेश्वराचे उपकार मानते, देवाला धन्यवाद देते. आजपर्यंत त्याची कृपा आहे म्हणून आम्ही इथं आहोत, म्हणून धन्यवाद. धन्यवाद बहन आराधना, प्रभु को ऊंचा उठाने के लिए. ऐसे ही हमेशा प्रभु को ऊंचा उठाते रहना, ताकि वो भी हमेशा आप सबको उसके पंखों तले रखेगा. प्रिय भावांनो, बहिणींनो, स्तोत्र 91 बद्दल आपण अधिक माहिती घेऊया. या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की पिता परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचं जगातील हर धोक्यापासून संरक्षण करतो. स्तोत्र 91 ही परमेश्वराने आपल्या स्वर्गीय डॉक्टरने दिलेली आत्मिक वॅक्सिन आहे. या स्तोत्रामध्ये 16 वचनं आहेत. ती 2 भागामध्ये विभागली आहेत. पहिला भाग वचन 1 ते 13 मध्ये परमेश्वर संरक्षणाबद्दल सांगत आहे. दुसरा भाग वचन 14 ते 16 मध्ये परमेश्वराच्या प्रतिज्ञांबद्दल सांगितले आहे. वचन 1 ते 8 मध्ये आपण पाहतो की जो विश्वासू परमेश्वराच्या संरक्षणामध्ये राहण्याची निवड करतो त्याच्या सर्व इच्छा व गरजा त्याला प्राप्त होतात. प्रत्येक विश्वासणाऱ्याचे आत्मिक जीवन सैतानाच्या कुयुक्त्यांपासून स्वर्गीय कृपेने सुरक्षित राहते. विश्वासणाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या जगिक धोक्यामध्ये उत्तम प्रकारच्या संरक्षणाची खात्री दिली आहे. मानवी बुद्धी हे सुंदर स्तोत्र एक्सप्लेन करण्यास अपात्र आहे. गुप्तस्थळी म्हणजे कायम राहण्याचे ठिकाण फिक्स करणे, ओनरशिप, नॉट रेंटेड. कुठलीही व्यक्ती आपलं कायमचं राहण्याचं ठिकाण निवडताना, निश्चित करताना शाळा, रहदारी, रस्ते, वास्तूंची किंमत या सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेते. त्याप्रमाणे विश्वासणारा आपलं आत्मिक राहण्याचं ठिकाण निश्चित करतो, सैतानाच्या राज्यात की देवाच्या राज्यात. परात्पराचं गुप्तस्थळ म्हणजे स्वर्गीय संरक्षण. सर्व सामर्थ्याची सावली म्हणजे संरक्षण किंवा पांघरूण. कडक उन्हामध्ये जर आपण असलो तर आपण सावलीचा शोध घेतो, नाही का? जेव्हा आपण परमेश्वराच्या सावलीत असतो तेव्हा या जगातील कुठल्याही अडचणींचं ऊन आपल्यावर येणार नाही, आपल्याला लागणार नाही, कारण सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. जे विश्वासणारे परमेश्वरावर मनापासून प्रेम करतात त्यांना परमेश्वराची सावली मोफत मिळते. संपूर्ण 91 स्तोत्र हे परमेश्वराच्या चांगुलपणाने व त्याच्या दैवी सामर्थ्याने ओतप्रोत भरला आहे. परमेश्वर आपला विश्वासू पिता आहे. त्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रेम करणाऱ्याची काळजी घेतो. विश्वासणाऱ्याने कुठल्याही प्रकारच्या भयात न राहण्याचे 8 कारणं या स्तोत्रामध्ये पुढील प्रमाणे दिली आहेत. परमेश्वर त्याचा बचाव करेल,
मुक्त करेल, संरक्षण करेल, त्याच्या हाकेला उत्तर देईल, धावा केला की उत्तर देईल, संकटासमयी त्याच्या जवळ राहील, त्याला मुक्त करेल, त्याला गौरव देईल, दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल व त्याला धारणाचा अनुभव घडवेल. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की परमेश्वर आपल्याला सर्व समयी आपल्या लोकांचं तो अद्भुतरित्या संरक्षण करतो. 40 दिवस 40 रात्र नोहा व त्याच्या परिवाराचे पुरामध्ये संरक्षण करतो. दानिएलाचे 3 मित्र शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना तापलेल्या भट्टीत सुरक्षित ठेवतो. दावीद गोलायतवर विजय मिळवितो. इब्री लोकांची, आपल्या लोकांची फारोच्या तावडीतून अद्भुतरित्या सुटका करतो. या जीवनातील दुःखे फार छोटी किंमत आहे जेव्हा आपण स्वर्गीय आशीर्वादांशी तुलना करतो. जीवनातील मार्ग खूप अडचणीचे असू शकतात, परंतु परमेश्वर आपल्या दिव्य दूतांना त्याचे राखण करण्याची आज्ञा देतो. आई पक्षीन जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, स्वतः जखमी झाली तरी आपल्या पिल्लांना सुरक्षित ठेवते, तसेच पिता परमेश्वर प्रत्येक विश्वासार्याला 24 तास सतत संरक्षण देतो. यशया 43:2 मध्ये म्हटल्याप्रमाणे. प्रियांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्रातील वचनाचा अर्थ योग्य संदर्भाप्रमाणे लावला पाहिजे, आपल्या सोयीप्रमाणे नव्हे. परमेश्वराची वचनपूर्ती आपल्या आज्ञाधारकपणावर अवलंबून आहे. चला तर आपली जीवनशैली प्रार्थनाशील बनवूया. जितका जास्त आपण परमेश्वराचा धावा करू तितका जास्त आपल्याला लाभ होईल. आपण स्तोत्र 91 मधील सर्व आशीर्वादांचा लाभ व आनंद घेऊ शकू. हे करण्यास पवित्र आत्मा आम्हास सर्वांस सहाय्य करो हीच प्रार्थना. पास्टर सृष्टीने गायल्याप्रमाणे आपल्या आत्मिक उन्नतीसाठी हे स्तोत्र गाऊन परमेश्वराला रोज सादर करूया. आपणा सर्वांस परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. Dear brothers and sisters, let's learn more about Psalm 91, which describes God's sovereign protection of His people from the ever-present dangers and terrors which surround humanity like corona even today. Psalm 91 is the best spiritual guaranteed vaccine given by our greatest heavenly physician, our Trinity God. Psalm 91 consists of 16 verses divided into 2 parts. First, the Lord's protection, verse 1 to 13. Second part, the Lord's pledge, verse 14 to 16, where God's people have relationship with Him. The first part, the Lord's protection, is once again divided into 3 parts. First, verse 1 and 2 speaks of the confidence. Second, verse 3 to 6 speaks of the dangers. Third, verse 7 to 13 speaks of the examples of dangers. Verse 1 to 8, he that chooses God as his protector shall find in Him all that he needs or can desire.
The spiritual life is protected by divine grace from Satan's temptation. In this psalm, great security is promised to believers in the midst of danger. I feel so inadequate to attempt to explain this beautiful psalm. The word dwell actually means taking up permanent residence. A person chooses where to live by buying a new home. And when he buys a new home, a new house, a permanent one, on ownership, not rented, you consider the location, the school, transportation, taxes, price, etc. Finally, you take a decision. Similarly, a person can choose spiritually where to live, in God's kingdom or Satan's kingdom. Secret place of the Most High is an intimate place of divine protection. Shadow means protection or covering. Shadow provides relief from the direct heat of the sun. If the heat is severe, the shade is the place we run to. Likewise, when we are resting in God's shadow, we will never face the full heat of our difficulties. Because God is in control. Mind you, this shadow, this protection, this comfort is freely available to those who love Him and walk under His covering. This entire psalm is filled with God's goodness and power. He faithfully works for those who love Him. God gives 8 reasons why we don't have to fear. Because God will rescue us, protect us, answer us, be with us in trouble, deliver us, honor us, satisfy us with long life, and give us salvation. We see throughout the Bible that God offers supernatural protection and help to His people. Noah and his family were saved in the flood. Daniel's 3 friends were kept safe in the fiery furnace. David fought against Goliath and won. The Jews, God's people, were delivered from Pharaoh and his armies. Truly speaking, the sufferings of this life are but a small price to pay when compared to the blessings of eternity. The road through life might be pretty rough, but every person who is a believer has angels who minister to him, help him, protect him, as said in verse 11. Because of this, we become more than conquerors through Christ who strengthens us. A mother bird spreads her wings over her baby birds and allows herself to be wounded to protect them like Jesus. She keeps them warm and sheltered, and the baby birds feel safe in her embrace. Such is God's fierce love for humanity. God provides constant protection 24 hours a day, as said in Isaiah 43:2. Brothers and sisters, we should interpret scripture correctly, not as per our convenience. God's promises are conditional upon our obedience. Let's
Cultivate a lifestyle of praise. The more you call on God, the easier it will be. Let your relationship with God be like the marriage relationship. Spend time alone with God, just talking to Him. Then only can we enjoy the benefits God gives us, a true believer, as stated in Psalms 91. Let us all pray for the peace of Jerusalem, as said in Psalms 122:6. And let us all be alert and awake, because Jesus is coming soon. Please send your prayer request and 1 or 2 minute video testimony, which may be life changing for others and glorifying our God. Mobile numbers and email address is given at the end of the program. Share and subscribe Bible Manthan. We would love to have your comments. Please continue watching us. Stay blessed forever. Shalom.